Hello dear friends, today we will learn BC first year semester first chemistry unit number 3 aliphatic hydrocarbon. In case of aliphatic hydrocarbon, in our syllabus there are three parts: alkane, alkene, alkyne and alkyne. Now today we will discuss about alkene, which is also known as olefin. Now myself, Dr. Surikant B. Guru, Assistant Professor, Head of the Department of Chemistry, Late Kumari Durga Kanara Medu Science College, Lonar. Now in case of classification of aliphatic hydrocarbon, the first class of aliphatic hydrocarbon is alkane. Now second most important class of aliphatic hydrocarbon, which is the alkenes. What are alkenes first? Now alkene is nothing but aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon-carbon double bond, and they have general formula CnS2n, are called as alkene, or which is also known as olefins. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अलिफॅटिक हायड्रोकार्बन मधील दुसरा जो क्लास आहे, पहिला क्लास आपण मागच्या लेक्चर मध्ये घेतला, तो होता अल्केन. आता आपण आजच्या या लेक्चर मध्ये अल्कीन हा जो अलिफॅटिक हायड्रोकार्बनचा सेकंड क्लास आहे, दुसरा क्लास आहे, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. डेफिनेशन मध्ये आपण असं म्हटलं, हा अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. दॅट मीन्स इट इज टाइप, इट इज एक्झाम्पल ऑफ और टॉपिक ऑफ और क्लास ऑफ हायड्रोकार्बन. दॅट मीन्स कंपाउंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. बट हियर, परंतु या ठिकाणी एक डिस्टिंग्विश पॉइंट आहे, महत्वाचा फरक आहे अल्केन आणि अल्कीन मध्ये. तो म्हणजे अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, तर अल्कीन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. हा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फरक. म्हणून डेफिनेशन मध्ये असं लिहिलंय, अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मीन्स कंपाउंड्स हॅव्हिंग डबल और ट्रिपल बॉन्ड. सो द अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड, and they have general formula CnS2n, are called as alkenes, or which is also known as olefins. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हटलंय. अनसॅच्युरेटेड म्हणजे आताच आपण बोललो डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असलेले कंपाऊंड्स. हायड्रोकार्बन मीन्स कार्बन आणि हायड्रोजन असलेले कंपाऊंड. मग असा जो कंपाऊंड आहे ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि तो हायड्रोकार्बन आहे, तो म्हणजे कोण? अल्कीन. इट इज ऑल्सो नोन एज ऑलिफिन. त्याला दुसरं नाव आहे ऑलिफिन. नाउ ऑलिमन्स, actually elements is nothing but oils, and affines means to bond, generate. So alkene is known as olefins. Now olefins have, or alkene have general formula CnS2n. Now here n is nothing but number of carbon atoms. Number of carbon atoms. Now in this case n equal to never equal to 1. Why? Because they have functional group carbon carbon double bond. That means which is known as ethylene linkage. That means alkene contain ethylene linkage. याचा अर्थ याचा फंक्शनल ग्रुप आहे, तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणजे यामध्ये दोन कार्बन हे मस्ट आहे. म्हणून n इक्वल टू 1 या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही. आणि अल्कीनच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि अल्केनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला असा फरक दिसतोय. त्यामध्ये आपण असं म्हटलंय अल्केन मध्ये CnS2n+2, पण इथे जे आहे अल्कीन मध्ये ती आहे CnS2n, म्हणजे दोन हायड्रोजन या ठिकाणी कमी आहे ऍज कम्पेअर टू अल्केन. आणि मग ते दोन हायड्रोजन जे आहे ते कमी असल्यामुळे व्हॅलेन्सी जी आहे कार्बनची
ती डबल बॉन्डनी काय केली या ठिकाणी फुलफिल केली आहे. त्या कार्बन कार्बन मध्ये सिंगल जो बॉन्ड तो डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होऊन ती व्हॅलेन्सी पूर्ण केली आहे. ओके. अल्केनला अल्केनला दुसरं नाव जे आहे ते ऑलिफिन्स. जे मगाशी मी आता म्हटलं आपल्याला की ऑलिफिन्स नाव कुठून कशावरून आलंय. आता आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी याचे बघणार आहोत. काही मेंबर्स आपण या ठिकाणी अल्केनचे बघणार आहोत, ज्यामध्ये जो पहिला मेंबर आहे तो आहे C2H4. त्याचं नाव आहे इथिन, किंवा त्याला कॉमन नेम मध्ये इथिलीन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये CnH2n या फॉर्म्युल्यामध्ये व्हेन पुट n equal to 1, so contain carbon given formula contain only one carbon and carbon double bond is not possible. Hence म्हणून आपल्याला या ठिकाणी सुरुवात n equal to 2 पासून करावं लागेल. पण n ची तर किंमत आपण 2 पुटअप केली या ठिकाणी, तर आपल्याला C2H4 हा फॉर्म्युला मिळतो, आणि हा आहे इथिन किंवा इथिलीनचा फॉर्म्युला, आणि तो आहे फर्स्ट मेंबर ऑफ अल्कीन. Similarly, n equal to 3, they reduce C3H6, which is known as propane or propylene. बघा हा प्रोपेन और प्रोपिलीनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH2. तसंच आता आपण C4H10 ब्युटीन, त्यालाच ऑब्लिक मध्ये आपण काय दुसरा कॉमन नेम मध्ये ब्युटिलीन असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी 4 कार्बन. अशाच प्रकारे आपण n equal to 5, n equal to 6, 7 असे पुटअप करून याचे मेंबर्स आपण यामध्ये लिहू शकतो. हे झालं व्हॉट आर अल्केन्स, the important points of that alkenes, general formula, functional group, which are also known as olefin, like this, and few examples of alkene. तर आपल्याला ही बेसिक माहिती अल्कीन विषयी आपल्याला या ठिकाणी मिळाली की अल्कीन काय आहे. तो एक एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, आणि ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असायला पाहिजे, आणि त्यामध्ये त्याचा फॉर्म्युला जो आहे जनरल फॉर्म्युला तो CnH2n हा आहे. आता आपण यामध्ये नेक्स्ट पार्ट घेणार आहोत मेथड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कीन और सिंथेसिस ऑफ अल्कीन और प्रिपरेशन ऑफ अल्कीन्स. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय की अल्कीनची प्रिपरेशन रिएक्शन जी आहे, सिंथेसिस रिएक्शन त्या बघायची आहे की कोणकोणत्या मेथड्सनी आपण अल्कीन फॉर्म करू शकतो. यामध्ये आपल्या 2 मेथड्स या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहे. पहिली जी मेथड आहे तिचं नाव आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन या ठिकाणी थोडं करेक्शन करावं लागेल आपल्याला. डिहायड्रोहॅलोजिनेशन or which is also known as elimination. Dehydrohalogenation. तो पहिली जी मेथड आहे यामध्ये मेथड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कीन. फर्स्ट यामध्ये 2 मेथड आपल्याला स्टडी करायचे आहे. फर्स्ट मेथड आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड, which is also known as elimination reactions. आणि दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये ती मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. पण या ठिकाणी आपल्याला या मेथडच्या नावावरूनच लक्षात येईल की यामध्ये काय होणार आहे. उदाहरणार्थ पहिली जी मेथड आहे त्यामध्ये लिहिले आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. डीईचा अर्थ होतो टू रिमूव्ह. काय काय रिमूव्ह करायचं बघा, हायड्रो अँड हॅलो, म्हणजे दॅट मीन्स हायड्रोजन आणि हॅलोजन आपल्याला काय करायचं आहे अल्किल हॅलाइड मधून रिमूव्ह करायचं आहे. आणि म्हणूनच या रिएक्शन दुसरं नाव दिलंय इलिमिनेशन रिएक्शन्स.
आता अशाच प्रकारे आपल्याला यामध्ये दुसरी जी मेथड म्हटलंय ती आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे या ठिकाणी अल्कोहोलचं आपल्याला काय करायचं, डिहायड्रेशन करायचं. अल्कोहोल मधून वॉटर मॉलिक्युल्स आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचे. असे या दोन मेथड्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण वन बाय वन यामध्ये बघू. फर्स्ट मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्कीन. हाऊ विल यू प्रिपेअर अल्कीन फ्रॉम अल्किल हॅलाइड बाय एलिमिनेशन रिएक्शन्स. एलिमिनेशन रिएक्शन और समटाइम्स एज राइट ए नोट ऑन एलिमिनेशन रिएक्शंस इन अल्किल हॅलाइड और ऑफ अल्किल हॅलाइड. म्हणजे आता आपल्याला अल्किल हॅलाइड मध्ये इलिमिनेशन रिएक्शन्स काय आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आणि यामध्ये या मेथडने आपल्याला अल्कीन कसा तयार होतो हे आपल्याला बघायचं. सिंपली when alkyl halide react with alcoholic KOH or NaOH, that means alcoholic alkali, to form alkene. That means here when alkyl halide react with alcoholic alkali like KOH or NaOH, then alkyl halide undergoes dehydrohalogenation. That means elimination of hydrogen as well as halogen and to form alkene, carbon carbon double bond compounds. एक एक्झाम्पल आपण घेऊया मध्ये अल्किल हॅलाइड मध्ये घेऊ इथिल ब्रोमाइड. दॅट मीन्स व्हेन इथिल ब्रोमाइड रिएक्ट विथ अल्कोहोलिक KOH देन इट गिव्स इथिलीन. म्हणजे बघा इथून हा ब्रोमीन आणि या ठिकाणचा हा हायड्रोजन हे दोन्हीही काय झाले या ठिकाणी रिमूव्ह झाले आणि इट गिव्स KBr. या इथे KBr असायला पाहिजे, KBr आणि H2O. या ठिकाणी काय असायला पाहिजे, KBr आणि हा H2 हे बाय प्रोडक्ट्स आहेत. पण आपल्याला महत्वाचा कंपाऊंड जो आहे आपला सिंथेसिस ऑफ अल्कीन, तर हा इथे फर्स्ट मेंबर जो अल्कीनचा इथिलीन किंवा इथिन हा प्रिपेअर होतो. कशा प्रकारे, व्हेन इथिल ब्रोमाइड रिएक्ट विथ अल्कोहोलिक KOH देन इट गिव्स इथिलीन. क्लिअर. आता ही जी इलिमिनेशन रिएक्शन आहे यामध्ये बघा हायड्रोजन आणि हॅलोजन दोन्ही इलिमिनेट झाले म्हणून या रिएक्शनला इलिमिनेशन रिएक्शन असं म्हटले. किंवा यामध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन हे दोन्ही रिमूव्ह झाले म्हणून याला डिहायड्रो हॅलोजिनेशन असं या ठिकाणी म्हटलंय. डिहायड्रो हॅलोजिनेशन. ओके. तर आता आपण पाहू टाइप्स ऑफ इलिमिनेशन रिएक्शन्स. टाइप्स ऑफ elimination reactions. There are two types of elimination reaction, E1 reaction and E2 reaction. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता काय बघायचंय, इलिमिनेशन रिएक्शनच्या टाइप्स जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक E1 रिएक्शन आणि एक आहे E2 रिएक्शन्स. आता E1 रिएक्शन्स म्हणजे काय, E2 रिएक्शन म्हणजे काय, त्या E1 चं मेकॅनिझम काय आहे, E2 चं मेकॅनिझम काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तर आपण ते वन बाय वन बघू. तर फर्स्ट घेऊ आपण E1 रिएक्शन्स आणि आपल्याला मुख्य पार्ट त्याचा घ्यायचा आहे मेकॅनिझम ऑफ दॅट इलिमिनेशन रिएक्शन्स. इट मे बी E1 और E2 दोन्हीचंही आपल्याला काय करायचंय, इलिमिनेशन रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचं. तर एक एक आपण या ठिकाणी घेणार आहोत. उदाहरणार्थ फर्स्ट घेऊ आपण E1 रिएक्शन मेकॅनिझम. So first question arises as what is meant by E1 or E1 stand for. तर अगदी सोपं, यामध्ये E1 स्टँड फॉर जे आहे, E1 चं मिनिंग जे आहे ते आहे 1 स्टँड फॉर युनिमॉलिक्युलर, सिंगल मॉलिक्यूल. युनि स्टँड फॉर सिंगल, युनिमॉलिक्युलर आणि E स्टँड फॉर इलिमिनेशन. म्हणजे याचा अर्थ काय, E1 म्हणजे युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन असा त्याचा अर्थ होईल. युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन. जसं की आपण 12वी मध्ये SN1 आणि SN2 तुम्ही बघितलंय, सेम तसंच आहे. यामध्ये S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर. SN1 म्हणजे युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. अशाच प्रकारे या ठिकाणी E1 चा अर्थ होतो युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन. क्लिअर. आता आपण घेऊ फर्स्ट क्वेश्चन. यामध्ये एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ E1 रिएक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल और विथ एक्झाम्पल, किंवा एक्सप्लेन E1 रिएक्शन मेकॅनिझम विथ एक्झाम्पल. आता हा क्वेश्चन आपल्याला
युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या पेपरमध्ये 4 मार्काला विचारला जातो. एक्सप्लेन इवन रिएक्शन मेकॅनिझम विथ एक्झाम्पल किंवा एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ इवन रिएक्शन, अशा पद्धतीने आपण याचा आन्सर बघू. इवन रिएक्शन मेकॅनिझम. So even stand for unimolecular elimination reactions. The example of that reaction as when 2-bromo-2-methyl propane, म्हणजेच आपण त्याला दुसरं कॉमन नेम आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. 2-bromo-2-methyl propane, which is also known as tertiary butyl bromide, react with alcoholic KOH or NaOH. Then it gives 2-methyl propanone. 2-methyl propanone म्हणजे या ठिकाणी काय, एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि एक ब्रोमीन, हा ब्रोमीन काय झाला, एलिमिनेट झाला. ओके, रिएक्शन्स बघा. 2-bromo-2-methyl propane म्हणजे हा झाला टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, याचाच IUPAC नेम आहे 2-bromo-2-methyl propane. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, this bromide react with alcoholic NaOH or KOH. At NaOH and when 2-bromo-2-methyl propane, that means tertiary butyl bromide, react with alcoholic NaOH or KOH. Now this NaOH or KOH with alcohol, that means here with ethanol or methanol, so known as the alcoholic NaOH, to form 2-methyl propanone. Now here 2-bromo-2-methyl propanone, that means this is a 2-bromo-2-methyl propanone, which is also known as tertiary butyl bromide. Now this react with the alcoholic, that means mixture of NaOH and methyl alcohol. So methoxide attack on this 2-bromo-2-methyl propanone, that means here accept proton, absorb proton from the 2-bromo-2-methyl propanone and to form methyl alcohol. Same time, similarly here, bromine from that tertiary carbon atom eliminate in the form of anion, so to form double bond in between carbon and this carbon, that means here to form alkene. या रिएक्शन मध्ये 2-bromo-2-methyl propanone यालाच आपण टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणतो. हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड जर आपण अल्कोहोलिक NaOH सोबत, म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी आहे मिथिल अल्कोहोल आणि NaOH, तर मिथिल अल्कोहोल मधला जो मिथॉक्साइड आयन आहे तो त्या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मधून प्रोटॉन काय करतो, गेन करतो, आणि त्याच वेळेस ब्रोमीन सुद्धा त्या टर्शियरी ब्युटिल मधून रिमूव्ह होतो, एलिमिनेट होतो, आणि पर्यायाने यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होतो, म्हणजेच आपल्याला अल्कीन मिळतो. आणि यामध्ये मिथिल अल्कोहोल आणि ब्रोमिन आयन हे यामध्ये बाय प्रोडक्ट मिळतात. म्हणजे या ठिकाणी या 2-bromo-2-methyl propanone किंवा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मधून ब्रोमीन आणि हॅलोजन, ब्रोमीन आणि हायड्रोजन हा काय झाला, इलिमिनेट झाला आहे, म्हणून या रिएक्शनला इलिमिनेशन रिएक्शन म्हटलं. क्लियर? नो व्हाय दिस रिएक्शन इज नोन एज इवन रिएक्शन. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, रेट ऑफ दिस रिएक्शन is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide only. म्हणजे या रिएक्शनचा जो रेट आहे, जो स्पीड आहे, ती वेलोसिटी आहे रिएक्शनची, रिएक्टंट गेट कन्वर्टेड टू प्रोडक्ट, हा जो रेट आहे हा यामध्ये या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडच्याच कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे. म्हणजे मग असं लिहिता येईल आपल्याला, रेट ऑफ रिएक्शन दॅट मीन्स R इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, where R is nothing but rate of reaction, K is nothing but rate constant. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण हा जो ब्रॅकेट दिला आहे, हा ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन, आणि यामध्ये आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. That means rate of reaction depends upon the concentration of tertiary butyl bromide. That's why this reaction is known as a even reaction.
म्हणजे रेट हा एकाच मॉलिक्युलर अवलंबून आहे म्हणून याला म्हटलं युनिमॉलिक्युलर रिएक्शन, युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. ओके, आता आपण याचं मेकॅनिझम काय आहे ते बघणार आहोत. यामध्ये आपल्याला मेकॅनिझम काय आहे हे आता बघायचं आहे. मेकॅनिझम मध्ये 2 स्टेप मध्ये आपल्याला हे मेकॅनिझम एक्सप्लेन करता येईल किंवा डिस्क्राइब करता येईल. मेकॅनिझम ऑफ इव्हन रिएक्शन्स. सो स्टेप फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती कार्बोकॅटायन कसं फॉर्म होते ही स्टेप आपल्याला बघायची. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इन दिस स्टेप tertiary butyl bromide, in tertiary butyl bromide, breaking of CBr bond take place. म्हणजे या स्टेप मध्ये टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मधला हा जो CBr बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. आणि ब्रेकिंग ही कशी होत असते, स्लो होत असते. म्हणजे ही जी स्टेप आहे, ही जी रिएक्शन्स आहे, ही जी पहिली स्टेप आहे यामधली ही कशी आहे, स्लो स्टेप आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शन मधली जी स्लो स्टेप असते ती नेहमी रेट डिटरमाइन स्टेप असते. म्हणजे रिएक्शनचा रेट, व्हेलॉसिटी किंवा स्पीड हा डिटरमाइन करणारी ती स्टेप आहे. मग या फर्स्ट स्टेप मध्ये टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड जो आहे यामध्ये CBr बॉन्ड हा काय होतो, ब्रेक होतो. आणि ही स्टेप स्लो आहे. म्हणजे याचा अर्थ ही स्टेप जी आहे ही आहे रेट डिटरमाइन स्टेप. त्याला शॉर्ट मध्ये RDS असं म्हणतात, रेट डिटरमाइन स्टेप. आणि रेट डिटरमाइन स्टेप मध्ये जेवढे रिएक्टंट इन्व्हॉल्व असतात त्यावर त्याचा रेट अवलंबून असतो, त्या रिएक्शनचा रेट त्यावर अवलंबून असतो. यामध्ये आपल्याला हे दिसतंय की टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा त्यालाच आपण IUPAC नेम मध्ये 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेनॉन हा एकच मॉलिक्यूल यामध्ये इन्व्हॉल्व आहे या स्टेप मध्ये. आणि ही स्लो स्टेप आहे म्हणजे रेट डिटरमाइन स्टेप आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या रिएक्शनचा रेट हा एकाच मॉलिक्यूलवर अवलंबून आहे, तो म्हणजे 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेनॉन किंवा त्यालाच आपण म्हटलं टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणून आपण यामध्ये रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असं म्हटलं. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असं यामध्ये काय केलंय, मेन्शन केलंय. क्लिअर? हा, तर यामध्ये हा CBr बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे यामध्ये आपल्याला मिळाला कार्बोकॅटायन. सो दिस स्टेप इज नोन एज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. Okay, now what happened in step second? Step second is known as elimination of proton. Now in this step second, elimination of proton. Now in this step, breaking of CH bond and formation or making of carbon-carbon double bond take place. And now this is a fast step. Now in this step, the carbocation which obtained from the step first react with methoxide ion. Now this methoxide ion from the mixture of methyl alcohol and NaOH. Now this methoxide ion gain the proton from the tertiary butyl carbocation and to form 2-methyl propanone. That means here carbon-carbon double bond 2-methyl propene. That means carbon-carbon double bond containing compounds. Here make the correction as a propene. Now here this reaction of this step is fast step. That means here breaking of CBr bond and making of carbon-carbon double bond take place here to form a carbon-carbon double bond containing compound. That means here alkene and methyl alcohol as a byproduct. In this way, in case of mechanism of even reactions, step first formation of carbocation, which is a slow step which involves tertiary butyl carbocation, and this is a slow step, that's why known as rate determined step. And now in rate determined step, only one reaction, that means tertiary butyl bromide, is involved. That's why rate of this reaction depends upon the concentration of tertiary butyl bromide. Now in second step, in this mechanism, second step is elimination of proton. That means here eliminate the proton from the carbocation, tertiary butyl carbocation, which is obtained from the step first.
And now the rate of reaction depends upon only one reactant in which is step first. That's why this is a unimolecular reaction. Unimolecular reaction. In this way, by using this method or by the elimination reactions to prepare alkene, carbon-carbon double bond compounds. Carbon-carbon double bond compounds. So this is a mechanism of E1 reaction. That means unimolecular elimination reactions. Now, method for synthesis or formation of alkene. Second method, which is before this, this is known about the E1 elimination reaction. That means unimolecular elimination reaction. Now move towards E2 reaction mechanism. Now E2 stands for bimolecular and E stands for elimination reaction. And E stands for elimination reaction. So question as explain the E2 reaction mechanism or explain the mechanism of E2 reaction with example. Now 1 bromopropane, that means N-propyl bromide, react with sodium ethoxide, that means sodium alcohol, sodium metal and alcohol, ethyl alcohol, ethanol. Then it gives propene. This reaction is an example of E2 reaction. Is an example of E2 reaction. म्हणजे मित्रांनो, आता आपण ही जी E2 reaction mechanism पाहत आहोत. या E2 reactions E1 आणि E2 हे एलिमिनेशन रिएक्शनच्या दोन टाइप्स आहेत. E1 म्हणजे आपण म्हटलं युनिमॉलिक्युलर एलिमिनेशन रिएक्शन्स. तसं आता E2 म्हणजे जे आहे ते आहे बायमॉलिक्युलर एलिमिनेशन रिएक्शन. म्हणजे यामध्ये दोन मॉलिक्युलवर रेट अवलंबून असणार आहे. आता आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. यामध्ये ते मेकॅनिझम मध्ये 1 ब्रोमोप्रोपेन म्हणजे N प्रोपिल ब्रोमाइड आणि सोडियम इथॉक्साइड यांची जी रिएक्शन आहे आणि यामध्ये आपल्याला जो प्रोपीन मिळतो ही रिएक्शन म्हणजेच E2 रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. E2 रिएक्शनचं एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. तर बघा, व्हेन 1 ब्रोमोप्रोपेन that means N propyl bromide react with sodium ethoxide, that means in presence of alcohol and ethanol and sodium hydroxide, it gives propene. Here make the correction, propene, not propene here, propene, E and ethanol. Now reaction as CH3CH2CH2Br, that means 1 bromopropane or N propyl bromide. It reacts with sodium ethoxide. Now this is a sodium ethoxide. This is ethoxide group and sodium, that's why sodium ethoxide. It gives 1 propene or propylene. Here also as a correction ENE. या ठिकाणी A च्या ऐवजी ENE असायला हवा, म्हणजे हा प्रोपीन आहे. ही जी रिएक्शन आहे ही आहे E2 रिएक्शन. What is the rate of these reactions or kinetics of this reaction? Now the rate of this reaction depends upon the concentration of two molecules. Hence this is known as a bimolecular reaction. Therefore rate is directly proportional to the concentration of rate of reaction is directly proportional to the N propyl bromide and sodium ethoxide. So rate equal to K into concentration of N propyl bromide and concentration of sodium ethoxide. That means rate here depends upon the concentration of these two molecules. That's known as a bimolecular. Bi stands for 2. Bi चा अर्थ होतो 2. म्हणजे या ठिकाणी रेट हा स्पीड जो आहे रिएक्शनचा, वेलोसिटी जी रिएक्शनची ही वेलोसिटी हा स्पीड हा N प्रोपिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1 ब्रोमो प्रोपेनच्या कॉन्सन्ट्रेशनवर आणि सोडियम इथॉक्साइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे.
म्हणजेच ही रिॲक्शन जी आहे ही बायोमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन? आता या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण यामध्ये बघू. मेकॅनिझम मध्ये बघा, ही जी रिॲक्शन मेकॅनिझम आहे या रिॲक्शनचं हे एका स्टेपमध्ये आहे. दॅट मीन्स मेकिंग ऑफ दिस रिॲक्शन इन ओनली वन स्टेप. आता एकाच स्टेपमध्ये असल्यामुळे यामध्ये ब्रेकिंग आणि मेकिंग जी आहे बॉन्डची ही सायमल्टेनियसली एकाच वेळेस होणार आहे. दॅट मीन्स हिअर ब्रेकिंग ऑफ CBr अँड CH बॉन्ड अँड मेकिंग ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे आता बघा, एक्झाम्पल घेऊ आपण यामध्ये जे रिॲक्शन मध्ये आपण घेतले तेच सोडियम इथॉक्साईड. तर हा सोडियम इथॉक्साईड मधला इथॉक्साईड आहे आणि हा आहे आपला CH3CH2CH2Br 1 ब्रोमोप्रोपेन. CH3CH2CH2Br 1 ब्रोमोप्रोपेन. तर काय होतं बघा, हा जो सेकंडरी कार्बन आहे यामधला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन हा इथिल ऑक्साईड काय करतो, ऍक्सेप्ट करतो, गेन करतो, ऍब्झॉर्ब करतो आणि हा ऍब्झॉर्ब केल्यामुळे या ठिकाणी हा जो कार्बन आहे यावरती येतो निगेटिव्ह चार्ज. यावरती येतो निगेटिव्ह चार्ज, कारण हा इन द फॉर्म ऑफ प्रोटॉन हा हायड्रोजन रिमूव्ह झालाय. म्हणजे यामध्ये हे झालं इथेनॉल कन्वर्ट. सेम टाइम त्याच वेळेस हा CBr बॉन्ड जो आहे टर्मिनल कार्बनला जो ब्रोमिन अटॅच आहे CBr बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो. ब्रोमिन रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ निगेटिव्ह ड्यू टू द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे या कार्बनवर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण हा ब्रोमिन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह म्हणून रिमूव्ह होतो. म्हणजे आता या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज म्हणजे डबल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे 1 प्रोपेन यामध्ये काय झालं आपल्याला फॉर्म झाला दिसतो. दॅट मीन्स हिअर ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड अँड making of carbon-carbon double bond take place here simultaneously. That's why this reaction, this mechanism of this reaction is only one step, and in this way it gives alkene. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे या दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला अल्कीन तयार झालेला दिसतो. म्हणजे झालं काय, कार्बन हायड्रोजन मधला आणि कार्बन ब्रोमिन मधला बॉन्ड एकाच वेळेस ब्रेक झाला. याच वेळेस कार्बन कार्बन मधला डबल बॉन्ड सुद्धा या ठिकाणी काय झाला, फॉर्म झाला. तर हे आहे मेकॅनिझम E2 रिॲक्शन, मेकॅनिझम ऑफ E2 रिॲक्शन. आता या इलिमिनेशन मध्ये कधी कधी आपल्याला हा प्रश्न यामध्ये येऊ शकतो किंवा आपल्याला पाहायला मिळेल की हा जो हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे तो हायड्रोजन रिमूव्ह होत असताना हायड्रोजन जो रिमूव्ह झालेला आहे हा हायड्रोजन रिमूव्ह होत असताना हा हायड्रोजन कुठला रिमूव्ह, या कार्बनवरचा, या कार्बनवरचा की या कार्बनवरचा, हा प्रश्न यामध्ये निर्माण होऊ शकतो की या कार्बनवरचा हायड्रोजन का रिमूव्ह झाला, इथला का नाही झाला, या कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह का नाही झाला. यासाठी आपल्याला एक वेगळा रूल्स या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे आता हे E1 रिॲक्शन मेकॅनिझम, E2 रिॲक्शन मेकॅनिझम या ठिकाणी संपलं. आता आपल्याला एक रूल बघायचा आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशनचा रूल. डिहायड्रोहॅलोजिनेशनचा रूल आणि त्याला म्हटलं सेटझिप रूल्स. सेटझिप्स रूल हे सायंटिस्टच्या नावावरून याला नाव दिलंय सेटझिप्स रूल. मग यावर क्वेश्चन कधी कधी असं येऊ शकतो, राईट इन नोट ऑन सेटझिप्स रूल. मग आता आपण बघू सेटझिप्स रूल काय आहे. इफ डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड यूज मोर दॅन वन अल्किन. आता बघा, हा आहे 2 ब्रोमोब्युटीन आणि याचं जर आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन केलं तर काय झालं बघा. आता सिम्पल आहे, हायड्रोजन रिमूव्ह जो इथलाही होऊ शकतो, इथलाही. ब्रोमिन तर या ठिकाणचं जाईल, बरोबर आहे, कारण डिहायड्रो आणि हॅलो असं म्हणायचं आपल्याला, म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होणार आहे. आता जो हा हायड्रोजन जो रिमूव्ह होतोय तो कुठला होईल, मग या कार्बनवरचा की या कार्बनवरचा, हो की नाही, हा प्रश्न यामध्ये. मग आता आपण असं कन्सिडर करू की या कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह झालाय, म्हणजे 1, 2, 3 नंबरच्या कार्बनवरचा रिमूव्ह झालाय. तर आपल्याला या आणि या कार्बनमध्ये डबल बॉन्ड मिळायला मिळेल, म्हणजे हा प्रॉडक्ट मिळेल 2 ब्युटीन. दुसरी पॉसिबिलिटी काय, या 1 नंबरचा जो कार्बन आहे त्या 1 नंबरवरचा कार्बनही वरचा हायड्रोजनही काय होऊ शकतो, रिमूव्ह होऊ शकतो. म्हणजे आपल्याला पॉसिबिलिटी इथे काय मिळेल, 1 ब्युटीन. बरोबर आहे. म्हणजे काय म्हटलं पहा,
if dehydrohalogenation of alkyl halide gives more than one alkene, म्हणजे जर आपल्याला अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होत असताना एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळत असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त अल्किन, हा एक अल्किन आणि हा एक अल्किन, तर अशा वेळेस कोणता अल्किन हा स्टेबल असतो किंवा जास्त प्रोडक्ट कुठे मिळतो आपल्याला, तर जो सेकंडरी आहे ज्यामध्ये सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो असा मिळणारा प्रोडक्ट हा मोर स्टेबल असतो. म्हणजे बघा इथे 2-ब्युटीन, कारण हा सेकंडरी कार्बन आहे, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे आपल्याला 2-ब्युटीन हा मेजर प्रोडक्ट मिळाला आहे. या ठिकाणी जो हायड्रोजन रिमूव्ह झाला दुसऱ्या याच्यामध्ये तो झाला या 1 नंबरवर, म्हणजे हा प्रायमरी कार्बन आहे, हा प्रायमरी कार्बन आहे, त्यामुळे इथे जो मिळतो आपल्याला तो 1-ब्युटीन मिळतो, तो मायनर प्रोडक्ट मिळतो. Now this is known as a Sedgwick's rule. That means according to Sedgwick's rule, elimination of hydrogen in dehydrohalogenation reactions of alkyl halide, hydrogen removed from that carbon atom which carries less number of hydrogen, म्हणजे हा असा रूल आहे, जसं मार्कोनिकॉफ रूल आहे तशा प्रकारचा हा त्याचा अपोजिट जो आहे तो आहे हा यामध्ये सेडजिप्स रूल. म्हणजे यामध्ये अकॉर्डिंग टू सेडजिप्स रूल, इन केस ऑफ dehydrohalogenation of alkyl halide, hydrogen atom removed from that carbon atom which carbon atom carries more or less hydrogen atom, that means secondary tertiary carbon atoms, and it gives major product. म्हणून इथे 2-ब्युटीन हा काय आहे, मेजर प्रोडक्ट यामध्ये आहे. झालं, लक्षात आलं, क्लिअर. म्हणजे आपल्याला इलिमिनेशनचा रूल्स याला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ओके, धन्यवाद.